तापी नदीच्या दक्षिण तीरावर सुरतेचा टुमदार किल्ला वसला होता. किल्ला आकाराने लहान असला तरी त्याची तटबंदी भक्कम होती. किल्ल्याला लागून पसरले सुरत शहर मात्र अगदी मोकळ्या मैदानावर वसले होते. 2 कोस लांब रुंद पसरल्या त्या शहराला तटबंदी नव्हती, खंदक नव्हते. शहराच्या 4 सुरेख वेशी होत्या, पण त्यांचा उपयोग रक्षणापेक्षा शोभेकरताच होता. कधी काळी मारलेल्या खंदकाची काही ठिकाणी खळग्यांच्या रूपाने निशाणी दिसे, पण तेही खळगे कोरडे पडले होते. पाठीशी समुद्र आणि सामोऱ्या शेकडो मैल पसरला मोगली मुलूक असता मोगलांच्या व्यापारपेठेला संरक्षणाची गरज काय? सुरत त्यावेळी वैभवाच्या कळसाला पोचले होते. औरंगजेबाला सुरतेच्या नुसत्या कराचे 10 लाख रुपये वर्षाला मिळत. साऱ्या देशाचे व्यापार केंद्र म्हणून सुरतेचा लौकिक होता. इंग्रज, वलंदेज, हबसान, तुर्क लोक याच बंदरातून व्यापार करीत असत. नाना देशीच्या नाना वेशांच्या लोकांनी या शहराला शोभा आणली होती. मोगलांचा सरदार इनायत खान निर्धोकपणे शहरावर सत्ता गाजवीत होता. इंग्रज साहेब ऑक्झेंडन आपली वखार राखीत होता. नदी पलीकडे असलेल्या स्वाली नदी गोदावरी गोदीवर बसून सुरतेवर लक्ष ठेवीत होता. सुरतेपासून समुद्र थोडा दूर होता. छोटी गलबते स्वालीच्या गोदीपर्यंत येऊ शकत होती. तेथून सुरतेत नाना देशींचा माल आणला जाई आणि हिंदुस्थानचा माल बाहेर जाई. शहराला लागून असलेल्या नदीकाठावर सुरतेच्या धनाढ्य व्यापाऱ्यांचे वाडे उभे होते. गावचे रस्ते वेडीवाकडे वळणे घेत जाणारे आणि अरुंद होते. श्रीमंतांचे महाल सोडले तर सारे शहर साध्या घरांनी सजले होते. वलंदेजांच्या आणि इंग्रजांच्या 2 वखारी आपल्या वेगळ्या धाटणीने शहरात नजरेत भरत होत्या. सुरतेच्या बऱ्हाणपूरच्या विशीचे चौकीदार सकाळच्या थंडीत कोवळ्या उन्हावर पाठी शेकत होते. रात्रीचा गारवा अजून अंगातून गेला नव्हता. शहरातील जकात घर शांत होते. नेहमी तेथे गडबड दिसायची, पण गोदीत जहाज न आल्याने तेथे फारशी धावपळ दिसत नव्हती. जकात घरापुढे नेहमी जागरूकता असे. सुरतेत येणारा व बाहेर जाणारा माल मोगली अधिकाऱ्यांकडून कसून तपासला जाई. जकात नाक्यासमोर उभ्या असलेला मोमीन वाकडा चेहरा करून उभा होता. एक पहाराकरी म्हणाला, क्यों मोमीन, खडा क्यों? मोमीन म्हणाला, आज काम मिळेल असं दिसत नाही. अरे दररोज काम कुठलं, आज सगळा थंड कारभार आहे. गोदीवर जा. कालच जाऊन आलो, पण गोदीत एक गलबत नाही. पोट भरायसाठी मुलूक सोडून आलो, पण नशिबात उपवास. काम मिळणार कसं? पहारीकरी हसले आणि मोमीन सावकाश वळला. सुरतेतल्या इंग्रजांच्या वखारीजवळ असलेल्या छपरी बाहेर बाबुल घोड्याला नाल मारित होता. बाबुल तसाच पोटापाण्याचा धंदा शोधित सुरतेत 5 महिन्यांपूर्वी आला होता. साहेबांनी त्याच्या कामावर खुश होऊन त्याला वखारीजवळ छपरी घालून दिली होती. बाबुल जनावराला नाल ठोकीत होता. मोत्तद्दार आणि दोघे शेजारी उभे होते. त्याच वेळी रस्त्यावर चाकांचा कडकडाट ऐकू आला. बाबुलने वळून पाहिले. वखारीतून घोड्यांच्या चौकडा बाहेर पाडित होता. ऑक्झेंडन साहेब चौकड्यात बसला होता. चौकड्या मागे तांबडा गणवेश केलेले 2 सेवक उभे होते. गाडीवरच्या खिळ्यावर चांदीचे पत्रे मढविले होते. साहेब येताना पाहून बाबुल हातचे काम टाकून उभा राहिला. गाडी समोर येताच त्याने सलाम केला. साहेब हसला आणि गाडी पुढे गेली. मुत्तद्दार म्हणाला, अरे बाबुल, लवकर आटप ना, जनावर अवघडलं. झालंच की, एकच नाल राहिला म्हणत बाबुल कामाला लागला. मुत्तद्दाराने विचारले, अरे बाबुल, इथे एक भिकारी होता, तो कुठे गेला? बाबुलने चमकून वर पाहिले आणि विचारले, कोणता? अरे तो इथं तुझ्या चपरीसमोर भीक मागत बसायचा. तो फाटके गलिच्छ कपडे घातलेला आणि हातात एक विळूची काठी आणि कटोरा घेतलेला. आठवल्यासारखं करून बाबुल म्हणाला, दिला हाकलून? गरीब म्हणून जागा दिली तर साला माझेच नाल चोरू लागला. मुत्तद्दार हसला. तो भिकारी 4 महिन्यात साऱ्यांच्या परिचयाचा झाला होता. साऱ्या शहरभर दिसायचा. अलीकडे कुठे त्याचं दर्शन झालं नव्हतं. शेवटचा नाल ठोकून बाबुलने मान वर केली. त्या उमद्या उंचापुऱ्या अबलक घोड्याकडे पाहत बाबुल म्हणाला, भारी उमदं जनावर. सुरतेत जनावर पाळावं तर सुभेदार साहेबांनीच. मुत्तद्दार म्हणाला, मालिकांचा खरा शौक एवढा एकच, अस्सल अरबी जात आहे. अशी जातीवंत 60 गोडी मालकांच्या तबेल्यात आहेत. खरं तर का खोटं सांगतो? आज गलबत आलं नाही वाटतं. बाबुलने विषय बदलला. का, तुला का चौकशी? मुत्तद्दारने विचारले. तुम्हाला काय राजे, तुम्ही, माझं पोट त्यावर आहे बाबा.
गलबत आलं की माल उतरायला आणि न्यायला गडबड सुरू होते ना, मगच घोड्याच्या नालांची चौकशी होते. मोत्तद्दार हसला. बाबूल, खरं आहे तुझं, पण राजा आज एकही गलबत नाही, 2 दिवसात येणारही नाही. मी पहाटेच गोदीवर जाऊन आलो, जातो मी. आणि पैसे? मोत्तद्दाराने एकदम रूप बदलले. संतापून तो म्हणाला, भिकारड्या, भीक मागत होतास ते अन्नाला लागलास आणि सुभेदारांच्या खास घोड्याचे पैसे मागण्यापर्यंत मजल गेली. सुभेदारांच्या कानावर घालू? बाबूलने चटकन कान पकडले. चूक झाली मालक, परत नाही विचारणार. मोत्तद्दार आणि हुजरे घोड्यांसह निघून गेले. बाबूल 4 दिवसांची आपली दाढी खाजवीत कट्ट्यावर बसून राहिला. नाना तऱ्हेचे कपडे केलेले नाना देशींचे लोक रस्त्याने जात होते. कुणी पालखीतून तर कुणी घोड्यावरून जात होते. त्यात फिरंगी, वलंदेज, गुजराती, सिद्धी, अरब असे अनेक लोक होते. अंगावर पडलेल्या सावलीमुळे बाबूलने मान वर केली. डोकीला चपटे पागोटे बांधलेला थकलेला रामशरण उभा होता. काय रामशरण? बाबूल, तुझं ठीक, पण तेल्या घरची नोकरी करून जीव नकोसा झालाय. अरे बाबा, फिरणारा बैल बघून देखील डोकं फिरतं. झोपेत सुद्धा मी फिरतो. रामशरणने इकडे तिकडे पाहिले आणि तो म्हणाला, विरजे होराचा गलबताचा माल तयार झाला आहे. 2-3 दिवसात गलबत येईल असं म्हणत होते. बाबूल, जातो, नाहीतर मालक परत शिव्या द्यायचा. रामशरण गेला. बाबूल इंग्रजांच्या वखारीतून चक्कर मारून आला. 2 प्रहरच्या वेळी सुरतेच्या शांत रस्त्यावरून 2 स्वार भरधाव वेगाने सुभेदाराच्या हवालीकडे जाताना दिसले. सुभेदार इनायत खान गोड झोपेच्या अधीन झाला होता. त्याला जागे करण्यात आले. झोपमोड झाल्यामुळे त्रस्त झाला इनायत खान महालात गेला. दोघां जासुदांनी मुजरे केले. लोडाला टेकून बसत जांभई देत इनायत खानाने विचारले, काय झालं? हुजूर, शिवाजी गंदिवीत आला आहे, भारी फौज बरोबर आहे. इनायत खानाची झोप उडाली. शिवाजी गंदिवीत? अवघ्या 16 कोसांवर? नामुमकिन. इनायत हसला, म्हणाला, बेवकूफ, शिवाजी मोगली मुलखात इथवर येईल कसा? तुमने खुद देखा है? नाही हुजूर, पण गंदिवीत एकच पळापळ सुरू झाली, ती पाहिली आणि वर्दी द्यायला पुढे आलो. बिलकुल गवार. शिवाजी एवढ्या फौजेनिशी आला असता तर मोगली मुलखातनं कोणी सोडला असता त्याला? फिर ऐसी हवाई खबरे लाने की हिम्मत मत करना. जासूद बाहेर गेले आणि शिवाजीची कुणकुण लोकात पसरू लागली. सायंकाळी दुसरी बातमी येऊन थडकली. शिवाजी सुरतेपासून अवघ्या 2.5 कोसावरच्या उद्न्याला आला. इनायत खान विचारात पडला. पाठोपाठ आणखीन एक स्वार सुरतेत येऊन दाखल झाला. त्याने इनायत खानाला बातमी दिली, हुजूर, कोणीतरी मोठा सरदार मोगली फौजांना कुमक करण्यासाठी अहमदाबादेला जात आहे. इनायत खान त्या बातमीने खुश झाला, पण शहरात चिंतेचे वातावरण पसरले होते. शहरात तिकटीवर लोक जमून कुजबुजत होते. खुद्द इंग्रज व वलंदेज प्रतिनिधी इनायत खानाकडे आले. त्यांनी शहर सोडून स्वालीच्या गोदीवर जाण्याची आज्ञा मागितली. इनायत खान म्हणाला, एरवी व्यापार करायला तळ देता आणि संकट आलं की पळून जायचा विचार करता. तुम्ही मूर्खपणाने शहर सोडलं, शहराची काय हालत होईल तुम्हाला माझ्याप्रमाणे शहर सोडता येणार नाही. पण हम कुछ उजर सुनना नहीं चाहते. इनायत खान हसला. शिवाजी आलेला नाही, आमच्याकडे खास बातमी आली आहे. मोगल फौजेचा मराठा सरदार आपली फौज घेऊन अहमदाबादेला जात आहे. फिक्र की कोई जरूरत नाही. इनायत खानाने आपला जासूद उद्न्याकडे पिटाळला. त्याने आलेल्या मराठा सरदाराला निरोप पाठवला, आपको सुरत दाखल होणे की जरूरत नाही. तुमच्या आगमनामुळे प्रजा घाबरली आहे, तरी तुम्ही परस्पर अहमदाबादेला जावे. सुभेदाराकडून बाहेर पडलेल्या इंग्रज प्रेसिडेंटाने व वलंदेज प्रमुखांनी विचारविनिमय केला. आपले 2 जासूद उद्न्याला खरी परिस्थिती पाहण्यासाठी पाठवले आणि सुरक्षितता म्हणून इंग्रज व वलंदेज वखारीतील बायका मुले स्वालीच्या गोदीवर पाठवून दिली. रात्री वलंदेजाचे पाठवलेले हेर परत आले. इनायत खानाने पाठवलेला जासूद गिरफ्तार केला गेला होता, पण चौकशी करून त्यालाही सोडून देण्यात आले. आलेला सरदार दुसरा कोणी नसून खुद्द शिवाजी आहे ही हेरांची खात्री होती, कारण राजापूरच्या हल्ल्याच्या वेळी दोघांनीही शिवाजीला पाहिले होते. आता कोणालाच शंका राहिली नव्हती. इंग्रज व वलंदेज सुभेदाराकडे धावले. सुभेदार संतापला. कोण आणता असल्या खुलचट बातम्या? अलेक्झांडर म्हणाला, सुभेदार, जरा होशमध्ये या. तुमचा जासूस शिवाजीने गिरफ्तार केला आहे. शिवाजीच आलेला आहे याची आम्हाला खात्री आहे.
आमच्या वखारींचं व शहराचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. वेळ फार थोडा आहे. इंग्रजांचं ते थंडपणाचं भाषण ऐकून इनायत खानाचा दाढीवरचा हात सुटला. खरंच शिवाजी आला? तिघे विचार करीत असताच घोड्यांच्या टापांचा आवाज आला. घोडा सुभेदाराच्या महालासमोर थांबला. सेवक धावत आला. हुजूर, शिवाजीचा वकील आला आहे. तिघेही भयचकित होऊन उभे राहिले. वकील आत आला. त्याने अदबीने शिवाजीराजांचे पत्र पुढे केले. खानाने पत्र उघडले. त्याचे हात थरथरत होते. पत्रात लिहिले होते, उद्या दुपारी सूर्यमस्तकावर येण्याच्या आधी शिवाजीराजे सुरतेत पोहोचत आहेत. तेव्हा तुम्ही स्वतः आणि शहराचे धनाढ्य व्यापारी बहरजी बोहरा, हाजी कासम आणि हाजी सय्यद बेग यांनी राजांना भेटून खंडणी निश्चित करून घ्यावी, नाहीतर शहरावर आग आणि तलवार चालवू. इंग्रजांनी व वलंदेजाने एक वेळ तिरस्काराने इनायतकडे पाहिले आणि ते आपल्या वखारींकडे निघून गेले. भल्या पहाटे इनायत खान आपल्या बायका मुलांसह आणि जडजवाहीर घेऊन किल्ल्याच्या आश्रयाला गेला. सुभेदार आपल्या रक्षकांसह पळाल्याचे कळताच श्रीमंत व्यापारी जीव वाचवण्यासाठी किल्ल्याकडे धावत सुटले. मोठमोठ्या रकमांची लाच घेऊन इनायत खानाने त्यांना किल्ल्यात घेतले. सुभेदार पळाला. व्यापारी पळून गेले. शहरात एकच हाहाकार उडाला. जायचं झालं तरी जायचं कुठं? पाठीशी नदी आणि समुद्र होता. तोंडासमोर 8,000ची छावणी पसरली होती. राजांचा तळ बसताच सर्व बाजूंनी चौकी पहारे बसले होते. सुरतेतून बाहेर पडणे अशक्य बनले होते. इंग्रजांनी आपल्या वखारींचा बंदोबस्त वाढवला आणि येईल त्या प्रसंगी वखारींचे संरक्षण करण्याच्या तयारीने ते उभे टाकले. वखारींच्या तटावर चारही बाजूंना तोफा तयार दिसू लागल्या. सुरतेतले गोरगरीब बोचकी पाठीला लावून पळत होते आणि त्याच वेळी इंग्रजांच्या तुतारीच्या आवाजाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. खुद्द ऑक्झेंडन आपल्या 200 गोऱ्या शिपायांनीशी शहरातून दौड करीत होता. ते धारिष्ट्य पाहून साऱ्यांना चंबा वाटला. काहींना परत धीर आला. शहरभर रूट मार्च करून इंग्रज परत वखारीत गेले. वखारींचे दरवाजे बंद झाले. शहराच्या वेशीतले चौकीदार भयचकित नजरेने वेशी बाहेर पडणाऱ्या लोकांना पाहत होते. त्यात बाबुल, मोमीन, रामशरण हे तिक्कल पाहताच एका पहारेकाने विचारले, बाबुल, तूही पळत सुटलास? मग काय करू शिवाजी? अरे पण शिवाजी आला तर तुला काय करणार तो? एवढे मोठे लोक राहिले आणि तू जातोस? सबसे बडी जान प्यारी. बाबा शीर सलामत तो आमचं सोडा, पण शिवाजी आला तर पहिले मरणार तुम्ही. काय बोलतोस? खरं तेच सांगतो. सुभेदार इनायत खान बसला किल्ल्यात आणि तुम्ही वेशीत तोंडावर. उगीच शहर पळतंय. जा जा, घाबरून पहारेकरी म्हणाला. तिघे वाटेला लागले आणि थोड्याच वेळात वेशीचे पहारेकरी पण दिसेनासे झाले. सूर्य आकाशात चढत होता. मध्यानीचा समय जवळ आला असता टापांचा आवाज कानावर येऊ लागला. एखादा मोठा वळीव पाऊस आवाज करीत यावा तसा टापांचा अखंड नाद ऐकू येत होता. गावाबाहेरचे लोक विस्फारित नेत्रांनी समोर पाहत होते. झाडी ओलांडून येणारे घोडदळ नजरेत आले आणि वेशीवर उभे असलेले लोक ओरडत गावातून पळू लागले. 8,000 स्वारांनिशी शिवाजीराजे सुरतेच्या बराणपूर वेशीजवळ आले. वेशी लगतच्या स्मशानभूमीपासून शहाबेगमच्या बागेपर्यंत कोसाची छावणी पसरली होती. एका डेरेदार अमृक्षाखाली एक पाल ठोकण्यात आली. बाकी सारी छावणी अगदी उड्यावर पथारे थाटून उभी होती. राजे सुरतेकडे पाहत होते. अनेक बागांनी उद्यानांनी सजलेल्या त्या सुरतेच्या मशिदींचे सफेद घुमट नजरेत येत होते. राजांच्या दिशेने बहिर्जी नाईक येत होता. त्याच्या पाठोपाठ सुरतेत बाबुल, रामशरण, मोमीन म्हणून वावरले विठोजी मानके, अप्पा रामोशी, अब्दुल कादर ही मंडळी येत होती. सर्वांनी राजांना जवळ येऊन मुजरे केले. राजांनी विचारले, विठोजी काय म्हणते सुरत? महाराज आपली वाट बघते आहे. काही विरोध व्हायचा नाही? कोण करणार? सुभेदार सकाळीच पळून गेला. इंग्रजांनी वलंदेज तेवढे वखारी सांभाळून आहेत. किती आहेत लोक? फार तर 200च्या आत बाहेर होतील. मोगली फौज काही नाही. सुरतेत पहारेकरीही नाहीत. आम्ही निरोप पाठवलाय, राजे म्हणाले. त्याची वाट पाहू. जर बऱ्या बोलाने व्यापारी खंडणी द्यायला राजी झाले तर सुरतेत लूट करायची आमची इच्छा नाही. संध्याकाळ झाली तरी सुरतेतून कोणी आलं नाही. बहिर्जी म्हणाला, ठीक आहे, नशीब त्यांचं. नेताजी. नेताजी पुढे झाले. राजे म्हणाले, नेताजी तुम्ही 500 स्वार घेऊन शहरात जा. शहर फटका करून या. येताना दहशत बसावी अशी थोडी लूट करून या. त्यानं कदाचित शहाणपण शिकतात का पहा.
मोरोपंत जी. मोरोपंत पुढे झाले. तुम्ही साहेबांच्यासाठी पत्र पाठवा. 3 लाख रुपयांची खंडणी मागा. त्यांना सांगा की आम्ही फक्त मोगलांच्या वैराने येथे आलो आहोत. आम्हास इंग्रजांना अथवा वलंदेजांना धक्का लावण्याची इच्छा नाही. असा मजकूर तयार करून कुर्तोजी गुजरांच्याकडे द्या. ते साहेबाचा अंदाज घेऊन येतील. थोड्याच वेळात कुर्तोजी गुजरांची तुकडी राजांचे पत्र घेऊन सुरतेत शिरली. बरोबर बहिर्जी नाईक होता. कुर्तोजी बरोबर आलेला बहिर्जी पाहताच ऑक्झेंडनचे डोळे विस्पारले गेले. बाबूलच्या छपरीभोवती बसणारा भिकारी त्याने आपल्या चाणाक्ष नजरेने चटकन ओळखला. ऑक्झेंडनने पत्र वाचले. त्याने निरोप दिला. शिवाजीराजांना सांगा की आम्ही व्यापारी. आमच्याजवळ नगद रुपये नाहीत, पण मसाल्याच्या अथवा कापडाच्या रूपाने खंडणी घेण्यास राजा तयार असेल तर आम्ही जरूर देऊ. जोवर आमच्या मालाला अथवा वखारींना धक्का लागत नाही तोवर तुमचा राजा काय करतो याकडे आम्ही लक्ष देणार नाही. पण जर त्यांना आमच्याशी लढायचंच असेल तर उद्या येणार असाल तर आजच या, म्हणून निरोप सांगा. आम्ही वाट पाहतो. इंग्रजांचा निरोप घेऊन कुर्तोजी छावणीत आले. तो निरोप ऐकून राजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. साहेब बिलंदर खरा. त्याला माहिती आहे की आम्ही मसाल्याचं सामान, कपड्यांच्या गाठी यासारखं अवजड ओझं नेऊ शकणार नाही. संतापलेले कुर्तोजी गुजर म्हणाले, राजे आज्ञा करा. फार तर 200 टोपडी आणि 4 तोफा. वखारी होत्या की नव्हत्या असं करून माघार येतो. हां कुर्तोजी, दमानं घ्या. सुरतेत आम्हाला लढाई नको आहे. मोगलांच्या मुलखात आपण आहोत. साहेबालाही ते माहिती आहे, म्हणून हा निरोप आहे. इंग्रजांना आणि वलंदेजांना जराही धक्का लावू नका. किल्ल्यात लपलेला सुभेदाराला भिवविण्यासाठी आमचे स्वार किल्ल्यापर्यंत जाऊ देत. त्याला बाहेर पडू देऊ नका. उद्या पहाटेपर्यंत वाट पाहून लुटीस सुरुवात करा. मोरोपंत, गलबतांचं काय झालं? गलबत गोदीवर आली आहेत. छान. राजे पहा. राजांच्या मागे तळपती तलवार घेऊन उभ्या असलेल्या महादेवने सुरतेकडे बोट दाखवले. सूर्यास्ताच्या वेळी सुरतेवर धुरांचे 2 स्तंभ उठले होते. राजे म्हणाले, नेताजींनी कामगिरी सुरू केली असं दिसतं. सुरतेवर उठणाऱ्या धुराकडे सारे पाहत होते. रात्र पडू लागली तसे बैलगाड्यातून भरलेले सामान छावणीकडे येऊ लागले. एवढ्या मोठ्या लष्कराच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नाना तऱ्हेची भांडी, पिठांची गठडी बैलगाड्यातूून जात होती. गवतांचे गाडेही त्यांच्या मागून दिसू लागले. बैलगाड्यांच्या मागून एक बकऱ्यांचा कळपही वाटचाल करीत होता. मराठ्यांच्या तळावर रात्र थंडी घेऊन उतरली. सर्वत्र शेकोट्या पेटू लागल्या. राजे आपल्या छोट्या तंबूबाहेर आसनावर बसले होते. समोर शेकोटी धगधगत होती. तंबूभोवती कडेकोट बंदोबस्त होता. पलोते, मशाली उजळल्या होत्या. तळावर अनेक ठिकाणी दगडांच्या चुलीवर स्वयंपाकाची तयारी चालली होती. नेताजी शहरातून आले. सोन्या रुपयाच्या नाण्यांनी व मोतीरत्नांनी भरलेल्या पिशव्या प्रत्येक स्वाराबरोबर होत्या. राजांच्या समोर ती लूट ठेवण्यात आली. ती लूट पाहून राजांनी विचारले, नेताजी, सारी सुरत एकाच दिवशी लुटली काय? नाही महाराज, सुरतेचा हा धुळा देखील नाही. नुसते जकात नाते आणि अदमासे 4 घरे यांची ही लूट आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे फक्त 2च घरांना आगी लावल्या. तो पराक्रम आम्हाला इथूनही दिसला. नेताजी, उद्या सूर्योदयापर्यंत आपण वाट पाहू. इंग्रजांची काय हालचाल? काही नाही. वखारीचे दरवाजे बंद करून ते स्वस्थ बसलेत. नेताजी, तळाची व्यवस्था पहा. उद्या प्रत्येक स्वाराबरोबर एक रिकामं घोडं ठेवा. प्रत्येक अश्वपथकाचे 2 भाग करा. एकानं लूट करावी, दुसऱ्यानं ती तळावर आणावी. आमचे नजरबाज सारं शहर दाखवतील. रात्र चढली. थंडी वाढू लागली. तळाचे जेवणखान आटोपल्यावर राजे सर्व तळावरून फिरू लागले आणि आपल्या तंबूत गेले. तंबू बाहेर धारकरी खडी झाले. समोर सुरत काळोखात बुडाली होती. इंग्रज वलंदेजाच्या वखारीवर पेटलेल्या मशाली सोडल्या तर सर्वत्र काळोख होता. त्या काळोखात त्या मशाली अधिकच भयान वाटत होत्या. मराठ्यांच्या तळावर नक्षत्रे दिसावीत तशा दिवट्यांच्या मशालींच्या खुणा दिसत होत्या. शेकोट्या प्रज्वलित झाल्या होत्या. उशाशी घोडे ठाणबंद करून स्वार शेकोट्यांभोवती झोपी गेले होते. उघड्यावर पडलेल्या त्या तळावर एक चिमुकली पांढरी राहुटी उठून दिसत होती. पहाटे तळ जागा झाला. राजा आपल्या तंबू बाहेर उभे होते. अंगावर पांढरी शाल होती. राजांच्या समोरची शेकोटी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न महादेव करीत होता. चांगले उजाडले. विरळ धुके उतरत होते. पूर्वेकडे तांबडी कट दिसत होती. नेताजी, कुर्तोजी, येसाजी, तानाजी आपापल्या अश्वपथकांना सूचना देत होते. घोड्यावर खोगीर चढवले गेले. आज्ञा घेण्यासाठी सारे राजांकडे आले. राजांचा चेहरा व्यथित दिसत होता.
सूर्योदयाची वेळ झाली. बालकिरणे सुरतेवर पसरली. राजांच्या आज्ञेची सारे वाट पाहत होते. त्याच वेळी काळा पायघोळ झगा घातलेले 5 इसम तळाकडे येताना दिसले. अग्रभागी चालणारा इसम गोरा होता. राजांच्या समोर त्यांना हजर करण्यात आले. दुभाषामार्फत बोलणी झाली. आलेल्या इसमाचे नाव रेव्हरंड एम्ब्रोज होते. तो धर्मोपदेशक होता. अभय मागण्यासाठी तो आला होता. राजांनी त्याला अभय दिले. राजे म्हणाले, हे ख्रिस्तान चांगले सज्जन लोक आहेत. त्यांना अथवा त्यांच्या लोकांना कसलाही त्रास आम्ही देणार नाही. फादर एम्ब्रोजने सुरतेतल्या आणखी एका सज्जन व्यापाऱ्याची शिफारस केली. तो व्यापारी मेला होता, तरी त्याच्या दातृत्वाची कीर्ती सुरतेत राहिली होती. त्या व्यापाऱ्याने पुष्कळ दानधर्म केला होता. त्या ऐकून राजाने त्या व्यापाराची पेढी व घर सुरक्षित राखण्याची जबाबदारी खुद्द कुर्तोजीरावांना सांगितली. फादर एम्ब्रोज आनंदाने माघारी गेला. राजाने नेताजींकडे पाहिले. नेताजींसह सर्वांनी मुजरे केले. राजे रुक्षपणे बोलले, नेताजी, बायका, मुलं, गोरगरीब, मशिदी, प्रार्थनेच्या जागा, देवळे, मग ती कोणत्याही धर्माची असोत, त्यांना तोशिष लागता कामा नये. जी. राजे उभे राहिले. आपला डावा हात सुरतेकडे दाखवित ते म्हणाले, मुघली मिजाज सांगणाऱ्या या सुरतेची बेसुरत करा. हिचं सारं वैभव आमच्या स्वराज्यासाठी एक करा. जा. आणि स्वार सुरतेच्या रोखाने दौडले. सकाळची वेळ असून ही सारे रस्ते भयान मोकळे होते. सर्व दरवाजे बंद होते. अश्वपथकांच्या अग्रभागी नजरबाज दौडत होते. वेचक श्रीमंतांची हेरून ठेवलेली घरे ते दाखवित होते. क्षणात घराचे दरवाजे उन्मळून पडत होते. आतल्या बायकापोरांचा हल्लकल्लोळ उडत होता. मिळालेला नगद ऐवज आणलेल्या लांब पिशव्यातून भरला जात होता. लपवून ठेवल्या द्रव्यासाठी व्यापाऱ्यांच्या, श्रीमंतांच्या पाठी चापकांखाली फुटत होत्या. द्रव्य लोभाने संपत्तीला चिकटून राहिलेले व्यापारी, श्रीमंत बघता बघता प्राणाला चिकटून राहून लपवून ठेवलेले सोने नाणे हवाली करीत होते. कैद केलेले व्यापारी तळाकडे पाठवल्या जाणाऱ्या लुटीबरोबर जात होते. मध्यानीचा सूर्य येईपर्यंत सुरतेत लुटीचे सत्र चालू होते. तेल्याच्या घरचे तेल आणून लुटलेल्या घरावर टाकून आगी लावली जात होत्या. सुरतेवर उठलेल्या धुराने आकाश भरून गेले होते. भर दिवसात सूर्य झाकाळला होता. तळाकडे अखंड रीग लागली होती. लुटीबरोबरच कैदी पण तळावर येत होते. तंबू शेजारच्या आंब्याच्या फांदीला ऊन झाकण्यासाठी एक चादर बांधली होती. राजे आसनावर बसले होते. चारही बाजूंना धारकरी उभे होते. समोर येणाऱ्या लुटीचा ढीग पडला होता. उभे असलेले कारकून चांदी, सोने, रत्ने अशी लुटीची ठोकळ मोजदाद करीत होते. 2 प्रहरी एक गोरा कैदी राजांच्या समोर उभा केला गेला. त्याचे नाव होते अँथनी स्मिथ. हा साहेब इंग्रज कंपनीचा नौकर होता. स्वालीच्या वलंदेजाच्या वखारातून तो येत असता मराठा सैनिकांना तो वाटेत सापडला. इतर कैद्यांप्रमाणे तो राजांच्या समोर आला. काही कैद्याचे तुटलेले हात त्याने पाहिले. तो भयचकित झाला होता. राजाने अँथनी स्मिथकडे अफाट खंडणी मागितली, पण अँथनी स्मिथने आपण गरीब असल्याचे सांगितले. राजांचा विश्वास बसला नाही. राजाने त्याचे हात तोडण्याचे फरमावले. स्मिथने आपली नजर राजांकडे वळवली. तो हिंदुस्तानीमध्ये म्हणाला, हुजूर, मेरे हाथ क्यों तोड़ते हो? गर्दन मारी जाए तो हम पर रहम होगी. राजांना त्या धाडसाचे कौतुक वाटले. त्यांनी शेजारच्या सेवकाला आज्ञा केली, त्याची टोपी काढून घ्या आणि गर्दन मारा. स्मिथच्या डोक्यावरची टोपी काढून घेतली गेली. स्मिथ गुडघ्यावर बसला. त्याने डोळे मिटले. त्याचे ओठ पुटपुटत होते. शांतपणे तो प्रार्थना करीत होता. तलवार उचलली गेली. राजाने हात वर केला. स्मिथने डोळे उघडले. तो आश्चर्यचकित झाला होता. राजांच्या चेहऱ्यावर हसू होते. राजे म्हणाले, त्याला सोडा, पण तळाबाहेर जाता कामा नये. आमचा कैदी म्हणून राहील. स्मिथ राजांच्या जवळ कैदी म्हणून राहिला. संध्याकाळपर्यंत जवळजवळ निम्मे शहर लुटले होते. आगीचे लोट शहरावर उसळत होते. श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे लुटून फस्त केले होते. व्यापारी पळून केव्हाच किल्ल्याच्या आश्रयाला गेले होते. एका व्यापाराच्या घरात इतर संपत्तीखेरीज नुसते मोती 28 शेर सापडले. मराठी फौजेचा उत्साह वाढला होता. काही विरोध न होता मनसोक्तपणे लूट चालली होती. काही तुकड्या सरळ किल्ल्याला भिडल्या होत्या. सुभेदार इनायत खानाने घाबरून तोफा डागण्याची आज्ञा केली. तोफांचे आवाज उठू लागले. किल्ल्यापासून पसरलेल्या सुरतेवर गोळे पडू लागले. खुद्द सुरतेवरच सुरतेचा सुभेदार गोळे डागीत होता. आणखीन आगी पेटत होत्या. रात्र पडली तसे सुरतेचे भयान रूप जाणवू लागले. प्रचंड अग्नीमुळे दिवसाचा भास होत होता. आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी लाकडे आवाज करीत फुटत होती. वाडे कोसळत होते. साऱ्या सुरतेवर रक्तिमा पसरला होता.
दिवसा धुरामुळे रात्र भासली, आता आगीच्या उजेडात दिवस भासत होता. सुरतेने दिवसा रात्र आणि रात्री दिवस पाहिला.